सजीव पुतळे रघुरायाचे कुमार दोन्ही एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशल रामायणाती कुशल रामायणाती राजसमुद्रा वेषमुंचे गंधर्वचे तपोवनीचे वाल्मिकीच्या भावनीचे वाल्मिकीच्या भावनीचे मानवी रूपे आकारती मानवी रूपे आकारती कुशल रामायणाती कुशल रामायणाती ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल बालस्वराने करुणी केला बालस्वराने करुणी केला गायने ऋतुराजा भारती गायने ऋतुराजा भारती कुशल रामायणाती कुशल रामायणाती फुलापरी होठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती फुलापरी होठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती कर्णभूषणे संगती वीणा झंकारती संगती वीणा झंकारती कुशल रामायणाती कुशल रामायणाती सात स्वरांच्या स्वर्गामधून सात स्वरांच्या स्वर्गामधून नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी यज्ञमंडपी आल्या उतरुनी यज्ञमंडपी आल्या उतरुनी संगमी श्रोते जन नाहती
संगमे श्रुते जननाहते कुशल रामायणाते कुशल रामायणाते पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट प्रत्यक्षाहं प्रतिमा उत्कट प्रत्यक्षाहं प्रतिमा उत्कट प्रभुचे लोचन पाणावते प्रभुचे लोचन पाणावते कुशल रामायणाते कुशल रामायणाते सामवेद से बाळ बोलती सामवेद से बाळ बोलती सर्गामान सर्ग चालती सचिव मुनिज स्त्रिया डोलती सचिव मुनिज स्त्रिया डोलती आसवे गाली ओघळती आसवे गाली ओघळती कुशल रामायणाते कुशल रामायणाते सोडून आसन उठले राघव उठून कवळती अपुले शैशव पुत्र भेटीचा घड महोत्सव पुत्र भेटीचा घड महोत्सव परितो उभयाची माहिती परितो उभयाची माहिती कुशल रामायणाते स्वये श्रीराम प्रभु ऐकते स्वये श्रीराम प्रभु ऐकते कुशल रामायणाते कुशल रामायणाते. का उत्तम प्रतिसाद आपला आहे, पण त्याचं सर्व श्रेय दोघांचं आहे. ज्यांचे फोटो लावलेत ना त्यांचं आहे, माझं नाही आहे. आता 1 एप्रिल काही दिवसापूर्वी झालं, 6-7 दिवसापूर्वी 1 एप्रिल इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे 1 एप्रिलला गीत रामायणाला 69 वर्ष पूर्ण झाली. रामनवमीला आपल्या हिंदू कॅलेंडरप्रमाणे 69 वर्ष पूर्ण होती. 1 एप्रिल 1955ला गीत रामायण पुणे आकाशवाणीवरनं प्रसारित व्हायला लागलं आणि 31 मार्चला बाबूजी आदल्या दिवशी आकाशवाणी केंद्रावर गेले. तिथे त्यांना गदिमा भेटले. गदिमानं बाबूजी म्हणाले की मला गाणं द्या, मला गाणं मिळालं नाही आहे. गदिमा म्हणाले मी तुम्हाला दिलं आहे. आणि शेवटी त्या दोघांचा एक सुखसंवाद झाला आणि आपल्याला कळलं असेल सुखसंवाद म्हणजे काय. आकाशवाणीचे अधिकारी सीताकांत लाड ज्यांच्यामुळे गीत रामायण घडलं आणि गीत रामायण घडणाऱ्या अधिकाऱ्यांचं नाव देखील सीताकांत.
त्यांनी गदिमाने एका स्टुडिओत बसायला सांगितलं आणि नवीन गाणं लिहून द्यायला सांगितलं. आणि अक्षरशः असं म्हणतात की 10 ते 12 मिनिटांमध्ये गदिमाने नवीन गाणं लिहून आणलं. आणि त्याच्यामध्ये आणि आधी जे गाणं त्यांनी लिहिलं होतं त्याच्यामध्ये काही फारसा फरक नव्हता. ही 2-3 ओळी नवीन होत्या. त्यातली एक ओळ होती म्हणजे ज्योतीने तेजाची आरती. त्या ओळी किती सुंदर आहेत बघा. ज्योतीने तेजाची आरती, प्रत्यक्षावनी प्रतिमा उत्कट, अनेक लेखांच्या शीर्षक बनलेल्या आहेत या ओळी. आणि गदिमांचं जर आपण गीत लेखन वाचायला लागलो तर ते इतकं सोपं आहे. स्वय श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाते. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे, पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती. सोपं लिहिणं हे सगळ्यात कठीण आहे. जसं आपण बोलतो तसं ते लिहिलेलं आहे. आणि त्यांच्या शब्दांच्या कॅमेऱ्यातून रामायण तो प्रसंग पुढे जातो. जसं आपण सिनेमात कॅमेरा असतो ना प्रसंग पुढे नेण्यासाठी, आणि तो प्रसंग घडत 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 एका ठिकाणी येतात आणि म्हणतात, फुलापरी ते ओठ उमलती, सुगंध से स्वर भुवनी झुलती, कर्णभूषणे कुंडल डुलती, संगती वीणा झंकारती. वातावरण निर्मिती शब्दातून कशी केली बघा. ती 2 लहान बालकं आहेत, कुश आणि लव. त्यांचं वर्णन ते करताना म्हणतात, फुलापरी ते ओठ उमलती. नाजूक असतील लहान मुलांची ओठ. आणि बाबूजींनी संपूर्ण गीत रामायण हे शास्त्रीय संगीतावर आधारित ठेवलेले आहे. त्यांचा जन्म कोल्हापूरचा, आणि कोल्हापूरला पाद्यभुवनकडनं त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. संपूर्ण वेगवेगळे राग त्याच्यात वापरले आहेत. ह्याच्यामध्ये बाबूजींनी भूप राग वापरलेला आहे. आणि मगाशी जो प्रसंग मी सांगितला 31 मार्चचा, मी गदिमाने गाणं लिहून दिलं, बाबूजींनी तिथल्या तिथे चाल लावली. पहिलं श्रीराम 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 म्हणायला घरून माझ्या आईला, हे पुण्यात, आणि माणिक वर्मानं बोलवलं, आणि नंतर संपूर्ण गाणं बाबूजी गायले. हे कसं होतं, कसं झालं, याला काही गणित नाही आहे. झालं ते प्रभू रामचंद्रांमुळे असं म्हणायला हरकत नाही. असे अनेक प्रसंग गीत रामायणात घडलेले आहेत. बाबूजी जेव्हा शब्दांना चाल लावायचे नाही, तर गदिमांचे किंवा त्यांचे इतर कुठल्याही कवीचे शब्द आणि चाल, स्वर हे एकत्र जायचे, कुठे ते सेपरेट असायचे नाहीत. जसं आता बघा ह्याच्यात त्यांनी कसं केले बघा. फुलापरी, आवाज कमी का होतोय. फुलापरी ते ओठ उमलत, ठ असं म्हटलं की तो ब्लो येतो. तो त्यांनी त्यावेळेचं माईक इतके पॉवरफुल नसून 1955 मधलं देखील ओठ कसं म्हटलं बघा. फुलापरी ते ओठ उमलती, सुगंध से भुवनी झुलती. पुढे गदिमा लिहितात, कर्णभूषणे कुंडल डुलती. कानातली जी आभूषणं आहेत, आपण गायला लागलो की मान हलते, आणि मान हलायला लागली की ती देखील हलणार. ती हलण्याची क्रिया बाबूजींनी स्वरात आणली. कर्णभूषणे कुंडल डुलती, संगती वीणा झंकारती. हे बाबूजीने गदिमा आहे. आणि केवळ गाणीच नाही तर त्या गाण्यांमागच्या आठवणी सांगणारे असे पुत्र सांगती चरित पित्याचे, असे श्रीधरजी. दोनही बटू कुश आणि लव यांनी श्री रामचरित्राचं गायन सुरू केले. शरयू नदीच्या किनाऱ्यावरती जी अयोध्या नगरी होती ना, तिचं वर्णन हे दोनही बालऋषी हो इतक्या समरसतेनं करत होते की ऐकणाऱ्याचे कान, मन, हृदय आनंदानं समाधानानं तृप्त होत होतं. कोणताही योद्धा जिंकू शकणार नाही अशी ती अयोध्या नगरी. आणि अशा या संपन्न नगराचे राजा म्हणजे राजा दशरथ. अतिशय चारित्र्य संपन्न, विद्यासंपन्न, राजव्यवहार कुशल राजा दशरथ यांना 3 राण्या होत्या. कौसल्या जी नेहमीच आत्मबल किंवा ज्ञानशक्तीचं प्रतिनिधित्व करते, सुमित्रा जी नेहमी सन्मार्गाचं प्रतिनिधित्व करते, आणि कैकेयी जी नेहमीच दोलायमान मनस्थितीचं प्रतिनिधित्व करते. अशा या 3ही राण्या म्हणजे चैतन्यरूपी, प्रेरणारूपी आणि संवेदनारूपी शक्तीचं प्रतीक मानल्या जात होत्या. आणि या राण्यांसह दशरथ राजा सुद्धा अगदी सुखाने संसार करत होता. प्रजाजनही सुखात होते, पण तरीही एक शल्य दशरथ राजाच्या मनामध्ये होतं. कारण कौसल्या पुन्हा पुन्हा म्हणत होती, उगा का काळीच माझे उले,
पाहुणी वेलींवरची फुले. आता सूर्यवंशाची कीर्ती सगळीकडे पसरावी, विजय पताका दूर पोहोचावी म्हणून दशरथ राजानं अश्वमेध यज्ञ करण्याचं ठरवलं. आणि त्यासाठीच त्यांनी वेदज्ञ अशा ऋष्यशृंगांना पाचारणही केलं. त्यांच्याच सांगण्यावरून त्याच्या जोडीला पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्याचं ठरवलं. एका शुभवेळी यज्ञीय ज्वालेमधून एक रक्तवर्ण महापुरुष प्रकट झाला. दुमदुभीसारख्या अत्यंत कणखर पण मधुर नादाने तो राजा दशरथाला म्हणालाय, दशरथा घे पायसदान पायसदान. दशरथा घे पायसदान पायसदान. तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, हा माझा सन्मान. दशरथा घे पायसदान पायसदान. तव यज्ञाची होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. प्रसन्न झाले कृपा तुझ्यावर श्री विष्णू भगवान. दशरथा घे पायसदान पायसदान. श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. या दानासी या दानाहून अन्य नसे उपमा. दशरथा घे पायसदान पायसदान. करात घे सुवर्ण स्थानी, देराण्याना क्षीरातली. कामधेनुच्या दुग्धाहून ओजहिसे बलवान. दशरथा घे पायसदान पायसी. जन्मा येतील योधे चार महान. घे पायसदान. प्रसवतील ख्याती घे पायसदान पायसदान. दशरथा जरा सर्वेश आवाज काय ते मजा नाही. हॅलो, तुम्ही रिव्हर बंद केला की काय परत? थोडं द्या ना याच्यावर. हॅलो, हे चालू ठेवा, बंद नका करू. आणि ते काही दिसतच नाही. आणि ते इतकं पॉवरफुल आहे की डोळ्याला त्रास व्हायला लागतो. हे बघा, साईडने घ्या इकडे. खूप त्रास होतो. तृप्त झाल्या सर्व देवता, प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर श्री विष्णू भगवान. असं म्हणत तो यज्ञपुरुष आता प्रकट झालेला आहे. आणि त्याने दशरथ राजाला प्रसाद स्वीकारण्याची विनंती सुद्धा केलेली आहे. आणि इथंच गदिमांनी प्रसाद म्हणजे साक्षात भगवंताचं देणं आहे म्हणून पायसदान असा मधुर शब्द आपल्याला इथे योजलेला दिसतो. आणि तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो, हा माझा सन्मान ही ओळ घालून त्यांनी दशरथाचं आणि त्या यज्ञपुरुषाचंही पावित्र्य या इथे आपल्याला सूचित केलेलं दिसतं. आणि मग यज्ञपुरुषाचा तो पवित्र गंभीर पण आश्वासक असा भाव बाबूजींनी आपल्या स्वरसंपदेमधून अधिक गहिरा केलेला दिसतो. आणि असं पायस घेऊन आता दशरथ राजा त्याच्या तीनही पत्नींकडे आलेला आहे.
त्यांच्या तीनही पत्नी म्हणजे कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयींनी अगदी ते परमानंदानं ग्रहणही केलंय आणि तृप्त झाले आहेत. यथाकाले गर्भवती झाले आहेत. पुढे चैत्र महिन्यात पाचही ग्रह ज्यावेळेस उच्चस्थानी विराजमान होते त्यावेळेस माध्यान्ह काळी विष्णू अवतार जन्माला आलेले आहेत. वशिष्ठ ऋषींनी बालकांचं नामकरण बघा किती सुंदर केलंय. स्वतःच्या गुणांनी रमविणारा, अर्थातच योगी पुरुष जिथे रमतात तो राम, सुलक्षणाने युक्त तो लक्ष्मण, विश्वाचं भरण पोषण करणारा तो भरत आणि शत्रूंचा नाश करणारा तो शत्रुघ्न, अशी ही भावंड दिसामासांनी आता मोठी व्हायला लागली आहेत. नगरजनांचा आनंद नुसता ओसंडून व्हायला लागलाय. श्रीरामादी भावंड हो तर अंगालाही लागली आहेत, पण तरीही अयोध्येमधले नगरजन मात्र श्री रामजन्माचा आनंद गीतच गातायत, पुन्हा पुन्हा गातायत. काही दिसतच नाही. राहुल इथे काही इथे आहे ना स्टेजवर. हो पण त्रास होतो ना. थोडी एक 2 मिनिटं लाईटची व्यवस्था करतोय, तोपर्यंत आपण जरा नाही इथे यायला पाहिजे, याच्यावर काही दिसत नाही. आणि एक छोटीशी विनंती सगळ्या श्रोत्यांना, इथे जे उभे आहेत त्यांना, जर त्यांना शक्य असेल तर त्यांनी इथे मध्ये जागा रिकामी आहे तर तिथे येऊन बसलं तरी चालणार आहे. त्रास होतो. चालू करून जाऊ 2 मिनिट तिकडे करून करायला पुढे येता येईल, पुढे येता येईल, हे पुढे ना माणूस पुढे समोर पुढे
हळू मदत करा रे त्यांना. सही नाही करत. नमस्कार. आपला उद्याचा कार्यक्रम हा सच्चिदानंद शेवडे यांचं व्याख्यान आणि सावरकर एक अग्निकुंड हे दोन्ही सादरीकरण उद्या आहेत. 9 तारखेला खेळ पैठणीचा आहे आणि 10 तारखेला छोट्या दोस्तांसाठी आपण जितेंद्र रघुवीर हे जे आंतरराष्ट्रीय स्तरावरील जादूगार आहेत त्यांचा मॅजिक शो आहे. सो सर्वांनी ह्या 3 प्रोग्रामबद्दल सुद्धा माहिती घ्यावी आणि आपल्या लहान दोस्तांना महिलांनी मोठ्या संख्येने इथे सहभागी व्हावा. धन्यवाद. अरे बरोबर. बरोबर पाहतो. मागे जे उभे आहेत प्रेक्षक त्यांना विनंती आहे आयोजकांची आणि माझी देखील की त्यांनी जर पुढे येऊन बसता आलं त्यांना अर्थात मांडी घालून बसायला लागेल. नमस्कार. ज्यांना खाली बसता येऊ शकेल त्यांनी कृपया इथे येऊन बसावं म्हणजे जे मागे भरपूर वेळ उभे आहेत तेही येऊन बसू शकतील. ही सर्वांना एक नम्र विनंती आहे. चालू करा बघा काय दिवे लावा. चांगल्या अर्थाने म्हटलं. चला तो बंद करा फक्त तो बंद करा. कमी करा जरा. कमी करा कमी करा. इथला देखील बस. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरी मात उष्ण किती 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. राम जन्मला ग सखी राम जन्मला.
पर्वणी सौख पर्वणी पानावून हंबरल्या धेनु अंगणी दुंदुभीचा नाद तोच दुंद कोंडला दुंदुभीचा नाद तोच दुंद कोंडला म्हणा जोरात कॅमेरा त्यांच्यावर लावा ते गाताय सगळे नाही त्यांच्यावर लावा पेंगुळल्या आत पात जागत्या कळ्या काय काय करीत पुन्हा उमलल्या उच्च ढवे वायू त्यास हसून बोलला उच्च ढवे वायू त्यास हसून बोलला राम जोरात येऊ दे वा वार्ता ही सुखद जगी पोचली जनी देहातून राजपती धावले तुम्ही युवतींचा संघ एक गात चालला युवतींचा संघ एक गात चालला रामजन्म म्हणा जोरात पुष्पांजली केली कोणी भूषणे आशाने लोप भिले शब्द भाषण वाद्यांचा ताल मात जलद वाढला वाद्यांचा ताल मात जलद वाढला मोठ्याने होते सगळीकडचे घ्या हो. वीणारवनुपुरात पारलोपले करण्याचे अंग त्यात अधिक तापले वावरला आम्रशिरी मूक कोकिला वावरला आम्रशिरी मूक कोकिला ऐकू येत नाही मला दिग्गजही हलून जरा चित्र पाहते गगनात आज नवे रंग पोहते मोत्यांचा चूर नव्हे भरून राहिला मोत्यांचा चूर नव्हे भरून राहिला जोरात येऊ दे
सर्व नृत्य गायनी सूररंग तारयात मग्न मेदिनी डोलत से ती जरा शेष डोलना डोलत से ती जरा शेष डोलना राम सुंदर गायलात आपण सर, स्वरात गायलात, ते महत्वाचं. वा, कसं आणि छान योगायोग आहे ना की इथे रामाचा जन्म झाला आहे, आपण सगळेजण त्यात सामावले गेलो आहे आणि इकडे तिकडे त्या सुंदर काहीतरी पालवसर इतकं सुंदर चित्र चितारतायत सर. बघा क्या वा, वा, वा. राम जन्मला. वा वा. म्हणजे आज आहे ना, म्हणजे कला तीच असते, वेगवेगळ्या रूपामध्ये आपण बघत असतो. तसं आता आपण संगीताच्या माध्यमातूनही ऐकतोय आणि चित्राच्या माध्यमामधून आपल्याला ती मागे बघायची. एका ठिकाणी असं गीत रामायणाचा कार्यक्रम चालला होता आणि हे तसंच अगदी हळूवार स्वरांमध्ये गंधाळलेलं आहे. आणि जेव्हा रामाचा जन्म झालेला आहे ते आनंदगीत सुरू झालेलं आहे. सगळी अयोध्या त्यात मग्न झालेली आहे. प्रासादात अगदी उत्साहाचं वातावरण आहे, कारण श्रीराम दिसामासानी वाढायला लागलेत, चालायला लागलेत, बोबडे बोलही बोलायला लागलेत. आणि कौसल्या भगिनींना, आपल्या त्या सवती समान असलेल्या भगिनींना त्या रामचंद्राचं कौतुक सांगायला लागली आहे. मूळ गीत रामायण जे झालं त्याच्यामध्ये बाबूजींनी अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळाला येतो, निळ्या कमळाला येतो. सावळाग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने जेवतो. उरलेल्या घासासाठी थवारा घुंसा थांबतो, थवारा घुंसा थांबतो. सावळाग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, त्याला पाहताना अजून चंद्र आभाळी लोपतो, चंद्र आभाळी लोपतो. सावळाग रामचंद्र चार भावात ठेवतो, तीर्थाच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो, नीलमणी उजळतो. सावळाग रामचंद्र करी भावंडासी प्रीत, सावळाग रामचंद्र करी भावंडासी प्रीत. थोरा थोरा शिकावी बाळाची या बाळरीत, बाळाची या बाळरीत. सावळाग रामचंद्र त्याचे अनुज हे तीन, माझ्या भाग्याच्या श्लोकाचे चार अखंड चरण, चार अखंड चरण. सावळाग रामचंद्र करी बोबडे भाषण, त्यासी करिता संवाद झालो बोबडे आपण, झालो बोबडे आपण. सावळाग रामचंद्र करी बोबडे घर, वेद म्हणता विप्रांचे येती बोबडे उच्चार, येती बोबडे उच्चार. सावळाग रामचंद्र चंद्र नभीचा मागतो, रात जागवितो बाई.
सारा प्रासाद जागतो, सारा प्रासाद जागतो. सावळा रामचंद्र उद्या होईल तरुण, मग पुरता वर्षेल देव कृपेचा वरुण, देव कृपेचा वरुण, देव कृपेचा वरुण, देव कृपेचा वरुण. एखाद्या पुत्राचा जन्म सार्थकी लागणं म्हणजे काय ते आत्ता या गीतामधून आपल्याला आज मी शापमुक्त झाले, आज मी शापमुक्त झाले. पुन्हा लोचना लाभे दृष्टी दिसशी मज तू तुझ्यात सती. गोठ गोठले अश्रू तापून गालावर वाहिले, आज मी शापमुक्त झाले, आज मी शापमुक्त झाले. श्रवणाला ये पुनरपि शक्ती मना उमगली अमोल उत्ती. ओठ अहल्ले असे कुणीसे, ओठ अहल्ले असे कुणीसे करुणा वच बोलले, आज मी शापमुक्त झाले, आज मी शापमुक्त झाले. पुलकित झाले शरीर ओणवे, तुझ्या पदाचा स्पर्श जाणवे. पुलकित झाले शरीर ओणवे, तुझ्या पदाचा स्पर्श जाणवे. चरण धुळीचे कुंकुम माझ्या, चरण धुळीचे कुंकुम माझ्या भाळासी लागले, आज मी शापमुक्त झाले, आज मी शापमुक्त झाले. मौनाला स्फुरले भाषण, श्रीरामा तू पतित पावन. मौनाला स्फुरले भाषण, श्रीरामा तू पतित पावन. तुझ्या दयेने आज हलाल, तुझ्या दयेने आज हलाल. अमृतात नाहले, आज मी शापमुक्त झाले, आज मी शापमुक्त झाले. पतित पावना श्री रघुराजा, श्री रघुराजा पतित पावना. पतित पावना श्री रघुराजा, श्री रघुराजा. काय बांधू मी तुमची पूजा, तुमची पूजा. पुनर्जात है जीवन हवहे, पुनर्जात है जीवन हवहे. पायावर वाहिले, आज मी शाप
मुक्त झाले रामा चरण तुझे लागले आज मी शाप मुक्त झाले आज मी शाप मुक्त झाले. हे गाणं आणि आता त्याच्या आधीचं जे गीत सादर झालं, दोन गाण्यांबद्दल मला आपल्याला थोडक्यात सांगायचं आहे. कसं काम होतं बघा या दोघांचं. आधीचा जो प्रसंग गदिमाने शब्दांकित केला आहे की महर्षी विश्वामित्रांचं राजा दशरथाच्या राजसभेत आगमन होतं आणि त्याने त्याला आज्ञा केली की तुझा राम मला दे. त्यांना त्याला काही ते शस्त्र निपुण बनवायचं असेल किंवा त्याच्या माध्यमातून राक्षसांचा नायनाट करायचा असेल. आणि त्यावेळेला जे गदिमाने जे गीत लिहिलेलं आहे आणि गदिमाने वेगवेगळी वृत्त वापरली आहेत गीत रामायणामध्ये. याचं जे वृत्त आहे ते तबल्याच्या किंवा मृदुंगाच्या भाषेमध्ये एकतालाचं वृत्त आहे. ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा यज्ञ रक्षणास योग्य तूची सर्वथा. आणि बाबूजींनी त्याला बसंत बहार म्हणून एक राग आहे त्याच्यात चाल लावली आहे. ज्येष्ठ आणि ज आणि य ज जो पहिला आहे त्याच्यात त्या ज मध्येच त्यांनी चालीत ती मांडली बघा कशी. ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. एका ठिकाणी गदिमा म्हणतात मार, ते दोन राक्षस आहेत, मारीच तो सुबाहू. ते वचन लिहिताना मारीच तो सुबाहू राक्षस ते दीर्घबाहू असे लिहिले. तो मारीच तो सुबाहू असं नाही आहे, वजन कसं वेगळं आहे बघा. आणि त्यात तो आहे ना, तो बाबूजींनी कसा स्वरात आणलाय. मारीच तो सुबाहू राक्षस ते दीर्घबाहू ठेवितील शस्त्र पुढे राम पाहता. ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा. आणि पुढच्या प्रसंगात गेल्यानंतर कसं एकदम ट्रान्सफॉर्मेशन झालंय बघा. प्रसंग काय आहे की श्रीरामांचा पदस्पर्श झालेला आहे आणि अहल्येची त्या शापातून मुक्तता झालेली आहे. आणि तिला झालेला जो अवर्णीय आनंद आहे तिने असं मोठ्याने व्यक्त नाही केला. वर्णन असं केलं आहे की मंजूळ स्वर उमटले. स्वर तेच असतात, मांडायचं कसं ते महत्त्वाचं असतं. कसे गायलेत बाबूजी. चरणातलं तो देखील हळू म्हटलंय. चरण तुझे म्हणजे एका ठिकाणी ज्येष्ठ तुझा पुत्र मला, दुसरीकडे राम. हे गदिमा आणि हे बाबूजी आहेत. म्हणजे 69 वर्ष नुसती झालेली नाही आहेत. म्हणजे काळ येतो एक वर्ष उलटते असं नाही आहे. त्याच्यामध्ये अतिशय वेगवेगळी सौंदर्य स्थळं आहेत. गीत रामायण गात असताना अनुभूती येत असते. मी गेल्या वर्षी अयोध्येला गेलो होतो त्यावेळेला गीत रामायण गायलो ते अक्षर डोळ्यातनं पाणी आलं. कारण ती जी अनुभूती आहे ना त्याला काही शब्द नाही आहेत. असं काम या दोघांचं आहे. आणखी येत्या 1 मेला प्रकाशित होतो आहे. आणि त्यातली चांगली गोष्ट म्हणजे मी निर्मात्यांना सांगितलं होतं की कुठलंही नवीन गाणं घेऊ नका, बाबूजींचंच गाणं घ्या. आणि त्याप्रमाणे त्यांनी ऐकलं आणि बाबूजींनी गायलेली की स्वरबद्ध केलेली आणि 2 मिनिटाची आहेत, 3 मिनिटाची गाणी आहेत पण आहेत. आणि बाबूजी संघाचे स्वयंसेवक होते. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले म्हणा. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामाने सहज कुचलिले धनु शंकराचे, पूर्ण जाणले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे. उभे ठाकले भाग सावर समोर दुहितेचे. मुग्ध जानकी
मुखी दुरून न्याहळी राम धनुर्धारी नयना माझी एक पटुनी निज शक्ती सारी फुलू लागले फूल हळूहळू गोळी जैसे. गदिमाने काय लिहिले, सीतेला झालेला आनंद आहे, तिला वाटणारी थोडीशी लाज आहे, तर ते फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे. तर गाली बाबूजीने उच्चारलाय कसा बघा, फुलू लागले फूल हळूहळू गोळी लज्जेचे फुलू लागले फूल हळूहळू गोळी लज्जेचे. स्वयंवर मोठ्याने उंचावून आसरा पापण्या पाहत ती राही तडता घाता परी भयंकर नाग तोच होई. उंचावून आसरा पापण्या पाहत ती राही तडता घाता परी भयंकर नाग तोच होई. श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे. स्वयंवर पंधारुनिया आले डोळे बावरले राजे मुक्त हासता भूमी कन्या मनोमनी लाजे. तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणात जनकाचे तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणात जनकाचे. स्वयंवर हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्रासी आज जानकी अर्पियली दशरथ पुत्रासी. आनंदाने मिटले डोळे तृप्त मैत्रीचे आनंदाने मिटले डोळे तृप्त मैत्रीचे. स्वयंवर मित्राज्ञेने पुढे हळूती मंत्रमुग्ध बाळा अधीर चालती अधीर ती हातीची माला. गौरवर्ण ते चरण गाठीती मंदिर सौख्याचे गौरवर्ण ते चरण गाठीती मंदिर सौख्याचे. स्वयंवर नीलाकाशी जशी भरावी कुशप्रभाला तसेच भरले रामांगी मधुर स्वरतार. सभा मंडपी मिलन झाले सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे. सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे. स्वयंवर
झुकले थोडे राम जानकी घारीवर गगना माझी देवकरानी करती करताना त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे स्वयंवर जोरात येऊ दे ना अंश विष्णूचा अंश विष्णूचा धरेची दुहिता ती सीता गंधर्वांचे सूर लागले जयगीता गाता आकाशाशी चढले नाथ तुळशी धराचे आकाशाशी चढले ऐसे नाथ धराचे स्वयंवर म्हणा दोन वेळा स्वयंवर एकदाच होतं दाखवा ना. मला वाटतं चित्राच्या माध्यमातून आपण ते स्वयंवर दाखवू शकतो सगळ्यांना. वाह. वा सुंदर सुंदर सांगू शकत नाही पण वानगी दाखल पुलंनी या गदिमा आणि बाबूजींच्या गीतरामायणावरती नेमकं काय म्हटलंय ते इथे मला निश्चितपणाने सांगावं असं वाटतंय. त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रसाद गुणांनी प्रकटलेली माडगुळकरांची शब्दयोजना आणि त्या प्रासादिकतेला यत्किंचितही धक्का तुझे म्हणतात उदार हे तू सर्व जाणतात पुत्र वियोगिनी माझी माता पुत्र वियोगिनी माझी माता तुझ्यावर तिला भासवी भरत तोच श्रीराम बोले इतके मज श्रीराम बोलत बोलत ते गहिवर बोलत बोलत ते गहिवर कमल नयनी त्या आसू भरले आसू भरले करुण दृश्य अजून नसरे अजून नसरे अजून नसरे गंगा तीरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे जोरात येऊ दे जय सीतावर रामचंद्र की गिरिराजाचे देह निखळून गजांग शाखा शिळा उचली जळात द्यारे जवे ढकली सेतू बंधने जोडून समीप लंकापुरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की आणखी जय जोरात यायला पाहिजे
एका झाडे फेका डोंगर पृष्ठी झेलील त्याला सागर ओढा पृथ्वी पैल तटावर वडवा मी तो धरील मारी सेतू शेषावरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की राम भक्ती दाटून पोटी शततीर्थांच्या लवल्या पाठी सत्कार्याच्या पथिकासाठी श्रीरामाला सेच खेळती वानर पाठीवरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की कॅमेरा फिरवा माझ्याकडे नको. नलसानीता सहज लाभतात कोटी कोटी हात लाभतात नलसानीता सहज लाभतात कोटी कोटी हात लाभतात प्रारंभी हे रूप सांगतात प्रारंभी हे रूप सांगतात पाषाणच हे पाहिला करती पाण्यावरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की शरण प्रभूचे जळात शिरतात सकळ नद्यांना तीर्थता आरंभास्तव अधिक पूर्तता शिळाहूनी जडू लागल्या लाटा लाटावरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय. गरजा गरजा हे वानर रघुपती राघव पतित पावन रघुपती राघव पतित पावन रघुपती राघव पतित पावन गरजा गरजा हे वानर रघुपती राघव पतित पावन जयलंकारी जानकी जीवन जयलंकारी जानकी जीवन युद्धारी झडू लागल्या युद्धारी झडू लागल्या स्फूर्तीच्या वेळी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की सेतून चहा क्रतु श्रमांचा विशाल हेतू श्रीरामाचा सेतून चहा क्रतु श्रमांचा विशाल हेतू श्रीरामाचा महिमा त्यांच्या शुभ नामाचा महिमा त्यांच्या शुभ नामाचा हबकून बघती संघ कार्य हबकून बघती संघ कार्य सप्त दिशाचारी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की भुभुकारुणी पिटवा डंका विजयी राघव हरली भुभुकारुणी पिटवा डंका विजयी राघव हरली मुक्त मैथिली
कशास शंका सेतुरूप हा तोच शिरला दुबळ्या अंधारी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे म्हणा जय जोरात येऊ दे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की आता तुम्ही सगळेजण हे गाणं इतकं छान रीतीने एकत्रित आपण सगळेजण मिळून खरं तर म्हणत होतो. त्याच्यामुळे मला ना पटकन एक गोष्ट आठवली की लिसनर्स पार्टिसिपेशन असा एक पाश्चिमात्य संगीतामध्ये एक प्रकार असतो, सगळ्यांना सामावून घेऊन गाणं म्हणणं. पण खरं तर होतं काय, गीतरामायणाच्या बाबतीत बघा, आपण कधी अयोध्येत असतो, कधी मिथिलेत असतो. आता आपण लंका पोचायला गेलेलो. राहुल नगर बारी राम लंघुनी रणरागी वानर गण जाय रंगुनी शरण ये राघवास सोडुनी मदा शरण ये राघवास सोडुनी मदा शेवटचा कधी विचार फिरुनी शेवटचा कधी विचार फिरुनी वरलाभे ब्रह्म्याच्या विसरुनी बला पाप्यातून पीडिलेस अखिल पृथ्वीला छळीसी तू देवनाग अप्सरा सदा छळीसी तू देवनाग अप्सरा सदा शेवटचा कधी विचार फिरुनी एकदा शेवटचा कधी विचार फिरुनी एकदा उतरविण्या गर्भ तुझा ठाकला उभा शौर्याचा सूर्य राम सैन्य प्रभा जाळीन तव वंश सर्व राज संपदा जाळीन तव वंश सर्व राज संपदा शेवटचा कधी विचार फिरुनी एकदा शेवटचा कधी विचार फिरुनी एकदा शंखनाद ऐक देख धरणी कंपते तुझसाठी राक्षस कुल आज संपते अजून तरी सोड तृषा तव घृणास्पदा अजून तरी सोड तृषा तव घृणास्पदा शेवटचा कधी विचार फिरुनी एकदा शेवटचा कधी विचार फिरुनी एकदा अंती तरी सोड मूढ वृत्ती आपुली परतून दे राघवास देवी मैथिली शरणागत होई त्यास टाळ आपदा शेवटचा कधी विचार फिरुनी एकदा शेवटचा कधी विचार फिरुनी एकदा स्थिर राही समरीर समय जाणुनी स्थिर राही समरीर समय जाणुनी जातील तुझ राम बाण स्वर्गी घेऊनी वाट पुरे हीच एक तुझसी मोक्षदा शेवटचा कधी विचार फिरुनी एकदा शेवटचा कधी विचार फिरुनी एकदा
वज्राकृती भिडव बाण मेरुसी गदा शेवटचा तरी विचार फिरुनी एकदा शेवटचा तरी विचार फिरुनी एकदा नाम तुम भूमीवर कठीण राहणे आपणली राम कृपा सूर्य विभीषणे लंकेच्या भूषबील तोच नृपपदा लंकेच्या भूषबील तोच नृपपदा शेवटचा करी विचार फिरुनी एकदा शेवटचा करी विचार फिरुनी एकदा मला पालवे सर आत्ता या गाण्याचं जे झालेलं आहे चित्र त्यात नक्कीच अर्धा बरं ठीक आहे झाल्यानंतर आपण बघूया कारण खूप उत्सुकता होती आणि बघता बघता आपण कधी सांगतेकडे यायला लागतो ते आपल्यालाही कळत नाही वेळेची मर्यादा असते आता अंगदामार्फत प्रभू रामचंद्रांना अंतिम उत्तर पाठवलेलं आहे रावणाला आणि अर्थातच रावणाने ते उत्तर झिडकारलेलं आहे आणि न भूतो न भविष्यती अशा रामरावण युद्धाला प्रारंभ झाला आहे आणि त्रैलोक्याला ओलीस ठेवणारा रावण मारला गेलेला आहे आणि त्यानंतर कर्तव्य कठोर श्रीरामांनी जानकीनं जे अग्निदिव्य केलेलं आहे श्रीरामांसाठी त्यावेळेस ते मूर्तिमान अग्नी समक्ष आलेले आहेत आणि त्यांनी सीता कलंकरहित असल्याचं सांगितलेलं आहे लोकसाक्ष शुद्ध झाली सती जानकीची स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर सगळ्याच रामसेनेमध्ये आनंद झालेला आहे आणि त्यानंतर श्रीराम लक्ष्मण सीतेसह पुन्हा एकदा अयोध्येमध्ये आलेले आहेत आणि त्रिवार जय जयकार करून सगळ्याच अयोध्येवासियांनी त्यांचा जय जयकार केलेला आहे आणि रामराज्याला सुरुवात झाली आहे आता रामराज्य म्हणजे की नेमकं काय तर सर्वगुणी बलकारक असूनही संयमाने आणि पराक्रमाने यशोशिखर गाठणं म्हणजे रामराज्य ते पुन्हा एकदा 14 वर्षांनी रामराज्य आलेलं आहे आणि त्यानंतर मात्र त्या रामराज्यामध्ये पृथ्वीवरती स्वर्ग नांदायला लागला आहे आणि पुढे सीतेला वनात विहार करायचे डोहाळेसुद्धा लागलेले आहेत पण भद्र नावाच्या गुप्तचराकडून रावणाच्या घरी राहिलेल्या सीतेला आपण पत्नी कशी मानलीत ही प्रजाजनांची शंका कळली आहे आणि मग लोकपाल असलेल्या श्रीरामांनी अत्यंत विषण्ण मनानं लक्ष्मणाला शपथ घालून सीतेला वाल्मिकी आश्रमाच्या सन्निध सोडण्याची आज्ञा केलेली आहे त्या सीतेला खूप आनंद झालेला होता तिला असं वाटत होतं की आपले डोहाळेच पुरवले जात आहेत पण तसं काही नव्हतं आणि मग हे जेव्हा तिला खरं काय ते कळलेलं आहे तेव्हा माझं सांग लक्ष्मणा जाऊ कुठे असं अत्यंत रद्द स्वरामध्ये तिनं म्हटलेलं आहे आणि त्यानंतर मात्र असं म्हटल्यानंतर मोठ्या कष्टानं सौमित्र तिला तिथेच सोडून माघारी परतलेलं आहे तर पृथ्वीवरती स्वर्ग नांदायला लागलेला आहे कर्तव्य कठोर श्रीराम जे आहेत त्यांनी म्हणजे कर्तव्य म्हणून राज्यकारभार बघायला सुरुवात पण केलेली आहे आणि इकडे काय झालं आहे की वाल्मिकी आश्रमामध्ये जानकीला जुळी अपत्य झाली आहेत वाल्मिकींनी त्यांचं कुश आणि लव असं नामकरण सुद्धा केलेलं आहे आणि मग त्यांच्याच देखरेखीखाली ही बालकं आता मोठी व्हायला लागली आहेत अयोध्यापती राम कर्तव्यबुद्धीनं अयोध्येचं राज्य चालवत होतेच आणि त्यासाठीच त्यांनी सर्वश्रेष्ठ असा राजसूय यज्ञसुद्धा आरंभ केलेला आहे आणि या यज्ञाला सहस्रावधी राजे मुनी प्रजाजन सगळेच जण ते अयोध्येमध्ये जमलेले आहेत आता ते सगळेजण जमलेले असताना मुनिवर्य वाल्मिकीही आपल्या शिष्योत्तमांसह अर्थातच बालवीर कुश आणि लव यांच्यासह त्या अयोध्येमध्ये आलेले आहेत आणि मग राजसभेमध्ये वाल्मिकी ऋषींनी त्या कुशलवांना रामचरित्राचं गायन करण्याची आज्ञा केलेली आहे परत एकदा राहुल मयुरा आणि तुमचे सर्व सहकारी श्रुती आणि बाकी सर्वांचे आभार मानतो आपण सर्वांचे आभार मानतो ठीक झाला का कार्यक्रम धन्यवाद आता सांगतीचं गीत आहे गदिमांचं वैशिष्ट्य बघा नाही आता परत नाही घेते पुढच्या वेळेला हां अरे वा
जाज आणि जाचं अप्रतिम असं चित्र वा शील सर आणि पालव सर दोघांसाठी खूप खूप त्यांना शुभेच्छा देते. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. खरंच आहे. मयूरा पालखी आहे, काहीच करू शकत नाही. गदिमांनी आपलं एक शेवटचंच गाणं आहे. आपण थांबा, बसा सगळे बसा. गीत रामायणाला सांगता होतच नाही. शेवटच्या गीतामधनं आपण परत पहिल्याच प्रसंगात येतो. पहिलाच प्रसंग जो आहे, जे निवेदक सांगतायत की स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशल व रामायण गाती. आणि ह्या 56व्या गीतात त्या प्रसंगात जायचा म्हणजे कसं गदिमाने आणले बघा, की स्वतः वाल्मिकी सांगतायत त्या कुशलवाना की रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीरामायण. ही भैरवी आहे. किती गावं, केवढं गावं, ते गात असताना आपल्या मुद्रा कशा असाव्या ते सुरेख वर्णन वाल्मिकी करतात, म्हणजे गदिमानी केलं आहे. नका सांगू रे नाम ग्रामवा, स्वतःस माझे शिष्यच म्हणवा. स्वरात ठेवा हास्य गोडवा, योग्य तेवढे बोला भाषण. स्वये ऐकता नृपशत्रुंजय, संयत असू द्या मुद्रा अभिनय. काव्य नव्हे हा अमृत संचय. किती खरं आहे. काव्य नव्हे हा अमृत संचय, आदरील त्या रघुकुल भूषण. आणि 7व्या कडव्यात म्हणतात शेवटच्या, नच स्वीकारा धना कांचना, नच स्वीकारा धना कांचना, नको दानरे नको दक्षिणा. काय धनाचे मूल्य मुनिजना, अवघ्या आशा श्रीरामार्पण. इथे एक घटना घडली होती, बाबूजींनी लिहून ठेवली आहे. 1958मध्ये आचार्य विनोबा भाव्यांना गीत रामायण ऐकण्याचा एक ठरलं. त्यासाठी पंढरपूरला बाबूजी, गदिमा आणि बाबूजींचे सर्व कलाकार गेले. वेळ त्यांना मिळाली होती पहाटे 5 आणि 5-6 गाणी म्हणायची अशी ही होती. पण 6 वाजले तेव्हा विनोबांची सेक्रेटरी येऊन विनोबांना घड्याळ दाखवायला लागले की 6 वाजले आहेत, आपली पुढची अपॉइंटमेंट आहे. विनोबांनी सांगितलं थांबा, मला हे ऐकायचं आहे. आणि हे गीत प्रारंभ झालं आणि शेवटचं कडवं आलं. बाबूजींनी लिहून ठेवलं की ते जेव्हा ऐकलं, नच स्वीकारा धना कांचना, नको दानरे नको दक्षिणा, काय धनाचे मूल्य मुनिजना. विनोबा स्वतः आचार्य म्हणजे मोठे ऋषितुल्य व्यक्तिमत्व. काय धनाचे मूल्य मुनिजना, अवघ्या आशा श्रीरामार्पण. हे कडवं चालू झालं आणि विनोबांच्याही डोळ्यातनं अश्रू यायला लागले. त्यानं बाबूजी म्हणले तर काय करायचं आहे. तर गदिमा म्हणले थांबू नका, पुढे चला. आता जेव्हा नेहमी आपल्याला माहिती असेल, गाणं जेव्हा चालू असतं ते ध्रुवपद असतो, त्याचं कडवं येतं आणि कडव्यानंतर एक ओळ येऊन आपण परत ध्रुवपदाकडे जातो. बाबूजींनी लिहिलं आहे की त्यावेळेला मी तसं केलं नाही. मला आयत्या वेळेला सुचलं की 5 वेळा श्रीराम म्हणायचं, श्रीराम 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 श्रीराम, आणि गाणं पूर्ण करायचं. हे आयत्या वेळेला सुचणं आहे ना, ते आहे, त्याला काही गणित नाही बघा. तंबोरा थोडा मोठा घ्या. रघुराजाच्या नगरी जाऊन, रघुराजाच्या नगरी श्रीरामायण गावानो श्रीरामायण. रघुराजाच्या नगरी जाऊन, गावानो श्रीरामायण गावानो श्रीरामायण.
मुनिजन पुनित सदनाम धुनी नराधिपांच्या निवास स्थानी उपमार्गातून राजपथातून मुक्त दरवळो तुमचे गायन मुक्त दरवळो तुमचे गायन गाबाळो श्रीरामायण गाबाळो श्रीरामायण रसाळ मुले भलेसे रसाळ ताह्या स्वरात भरुनी अचूक घेत जा स्वरानी लयतालांचे ताळबंधन लयतालांचे ताळबंधन गाबाळो श्रीरामायण गाबाळो श्रीरामायण नगरी लाभता लोकमान्यता जाईल वार्ता श्री रघुनाथा उत्सुक होऊन श्रवणा करिता करवितील ते तुम्हा निमंत्रण करवितील तुम्हा निमंत्रण गाबाळो श्रीरामायण गाबाळो श्रीरामायण सर्गक्रम ह्या पुरता सर्गक्रम ह्या पुरता ध्यानी भाव उमटल्या स्पष्ट गायनी थोडे थोडे गात प्रतिदिनी थोडे थोडे गात प्रतिदिनी पूर्ण कथेचे साधा चित्रण पूर्ण कथेचे साधा चित्रण गाबाळो श्रीरामायण गाबाळो श्रीरामायण नका सांगू रे नाम ग्रामवा नका सांगू रे नका सांगू रे नाम ग्रामवा स्वतःस माझे शिष्यच म्हणवा स्वरात ठेवा हास्य गूढ स्वरात ठेवा हास्य गूढ योग्य प्रेम हे बोला योग्य ते बोला श्री गाबाळो श्रीरामायण गाबाळो श्रीरामायण स्वेकता नृपशत्रुंजय संयत असुरा मुद्रा अभिनय काव्यन भेहा अमृत संचय काव्यन भेहा अमृत संचय आदरीन त्या रघुकुलभूषण आदरीन त्या रघुकुलभूषण गाबाळो श्रीरामायण गाबाळो श्रीरामायण
या सर एक जबरदस्त. हो यस नक्की या. जीएसटी कमी कर. हो हो हो.